जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतीचा निकाल या ठिकाणी जाहीर झाला आणि याच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर जळगावच्या नशिराबाद येथे सर्वच पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उतरलेले होते आणि जिल्ह्याभरात जर आपण बघितलं तर तरुण असो वृद्ध दाम्पत्य देखील या ठिकाणी मोठ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी दिसून आले. मात्र अशातलाच एक वेगळ्या प्रकारचा उमेदवार आपल्याला जळगावच्या नशिराबाद मध्ये पाहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे वयाने 77 वर्ष वय असलेल्या जनाबाई भगवान रंदे यांनी चक्क उमेदवारी करून या ठिकाणी भरघोस मतांनी विजयश्री प्राप्त केलेली आहे. अशाच 77 वर्षाची आजीबाई आपल्यासोबत आहे. आजी, काय सांगाल? तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचे तुम्ही तुमचं वय तुमच्या म्हातारपणात देखील तुम्ही या ठिकाणी विजयश्री संपादन केलेली आहे. काय प्रतिक्रिया असणार तुमची या संदर्भात? भारतात नरेंद्र मोदी या वयात जनताची सेवा करू शकतात, म्हणून मी म्हटलं की मी बी उभी राहीन. माझ्या मुलांना सांगून मतदानमध्ये उभी राहीन आणि मी पण माझ्या गावाची सेवा करीन. आणि माझा मुलगा 5 वर्ष ग्रामपंचायत मध्ये निवडून आला. माझी सून 5 वर्ष ग्रामपंचायत मध्ये निवडून आली. त्यांना म्हटलं तुमची इच्छा पूर्ण झाली तशी माझी करा. मी 77 वर्षाची नाही, मी तरुण आहे. मी जगाची, माझ्या गावाची सेवा करू शकते, त्यांची सर्व इच्छा पूर्ण करू शकते. आजी, असं असताना तुमचे सुनबाई असो, तुमचा मुलगा असो, या निवडणुकीच्या रिंगणात गेल्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या. त्यांनी 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सत्ता भोगली, त्यांनी विकासही केला. मात्र असं असताना तुम्हाला त्यांना पुन्हा संधी देण्याची असं वाटलं नाही? तुमचं वय तुम्हाला कुठेतरी कमी या ठिकाणी वाटलं नाही का? की तुमच्या या वृद्ध वयामध्ये 77 वर्षाच्या वयामध्ये तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी नगरपालिकेत पायपेट म्हणा किंवा विकास कामं, जनतेचे प्रश्न सोडवण्यास काहीतरी त्रास होईल असं वाटलं नाही? नाही, मी जनतेची सेवा करू शकते, त्यांचे काम करू शकते, त्यांच्या सगळ्या गोष्टी मध्ये उपलब्ध राहू शकते. तर ह्या होत्या ह्या 77 वर्ष आजीच्या प्रतिक्रिया, की मी अजून 77 वर्षाची जरी झाली तरी मात्र मी आज तरुण आहे. त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहे विनोद रंदे. आता काय सांगाल? मागील काही वर्षांपूर्वी तुम्ही देखील या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होतात. वहिनी देखील या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. असं असताना अचानक तुमच्या परिवाराने, रंदे परिवाराने 77 वर्षांच्या आपल्या आजीबाईच्या या गड्यात माळ टाकली आणि त्यांची विजयश्री या ठिकाणी खेचून आणलेली आहे. काय प्रतिक्रिया असणार या संदर्भात? नशिराबाद, जळगाव जिल्ह्याच्या नशिराबाद गावामध्ये प्रथमच होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी आई 77 वर्षाची जरी असली, पण त्यांच्या शिकवणीमुळे, त्यांच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या मदतीमुळे मी ग्रामपंचायतचा सदस्य झाला. मी नशिराबादला विकास सोसायटीचा चेअरमन सुद्धा झाला. माझी पत्नी ही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झाली. जी आई या गोष्टी घडवू शकते, या सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये जर अशी माता आम्हाला आशीर्वाद देऊ शकते, तर तिची इच्छा झाली तर ती जरी वयाने 77 वर्षाची असली, पण ती माझ्यामध्ये आम्हाला लाजवेल असं तारुण्य तिच्या मनामध्ये, अंगामध्ये आहे. आणि तिने इच्छा प्रकट केली आणि प्रत्येक आईची इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येक मुलाचं काम असतं. म्हणून आम्ही सुद्धा आमच्या परिवाराने असे ठरवले की आईची इच्छा आहे म्हणून आपण सर्वांनी आईला उभं करायचं. जनतेनं आम्हाला जी संधी दिली आहे तिचं सोनं करणार आहे, यामध्ये तीड मात्र शंका नाही. तर ह्या होत्या प्रतिक्रिया, की जनतेने आम्हाला संधी दिलेली आहे. मात्र 77 वर्षाची जरी आमची आई असली तरी ती आज तरुणाला लाजवेल अशाच प्रकारचं या ठिकाणी घरात असो किंवा जनतेसोबत या ठिकाणी त्यांचं वागणं या ठिकाणी दिसून येतं. मात्र असं असलं तरी या आजीचा नातू आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगशील? तुझ्या आजी आज या ठिकाणी विजयश्री संपादन करून आलेली आहे. याच्या आधी ग्रामपंचायतीमध्ये तुझे काका असतो, काकू असो, यांनी या ठिकाणी धुरा सांभाळलेली होती. मात्र आता अचानक रंदे परिवाराने जो निर्णय घेतला तो कुठेतरी सार्थ ठरलेला आहे. मात्र असं असताना 77 वर्षाची आजी नगरपालिकेत जाणार आहे. कशा पद्धतीचं या सर्व गणिताचं ताळमेळ राहणार या संदर्भात? सर्वप्रथम तर आमच्या या घरामध्ये राजकीय वारसा चालवणारे माझे काका श्री विनोद भोवरंदे हे ग्रामपंचायत येथे निवडणूक लढवत असताना 5 वर्ष त्यांनी जनतेची सेवा केलेली आहे. तसेच त्यांच्या पत्नी माझ्या काकूश्री यांनी देखील जनतेची सेवा केलेली आहे. तसंच आमच्या आजीची सुद्धा देखील इच्छा होती की बुवा आम्हाला देखील संधी प्राप्त व्हावी,
पण निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही फॉर्म भरला आजीचा सबमिट केला तेव्हापासून प्रचार प्रसाराला आजी 4 पाऊल पहिले पुढे राहायचे आणि आम्हाला मागे टाकायचे आणि आम्हालाही सांगायचे, बघा मी इतके वयाने असली तरी तुम्हाला मी मागे सोडते. म्हणजे आजीचा ठाम निर्णय होता की बा तुम्ही मला संधी द्या, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. आणि आजीने खरोखरच संधीचं सोनं केलेलं आहे. जरी आजी 74 वर्षाच्या असल्या तरी आजी आम्हाला 77 वर्षाच्या जरी असल्या तरी सांगायच्या की नरेंद्र मोदी जरी एवढे महान व्यक्ती असून ते जर का देशाची सेवा त्या वयामध्ये करू शकतात तर मी का करू शकत नाही. मग आजीचं आम्ही थोडं मनावर घेतलं आणि आजीची इच्छा माझ्या काकांनी आमच्या पूर्ण परिवारांनी पूर्ण केलेली आहे. तशीच जनतेची देखील आम्हाला संपूर्ण जनतेची साथ मिळाली, त्याबद्दल सर्व जनतेच्या पाठीशी आम्ही आहे. कार्यकर्ता किंवा नगरसेवक एक जरी असले तरी कार्य करणारा पूर्ण रंधे परिवार त्यांच्या मागे राहणार आहे, त्यामध्ये तीड मात्र शंका नाही. आणि 24 तास आम्ही समाजसेवासाठी तत्पर आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय कोणतीही बाब जर का जनतेला जर का अडकलली तर आम्ही रात्री बेरात्री त्यांच्या सहवासामध्ये राहणार आहोत. धन्यवाद. आपण बघितलंय रंधे कुटुंबियाच्या प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने 77 वर्ष आजीने या ठिकाणी विजयश्री संपादन केलेली आहे. एकीकडे त्यांच्या ज्या प्रतिक्रियामधून आपण बघितलं की एकीकडे नरेंद्र मोदी देशाची पंतप्रधान होऊन देशाची सेवा करू शकतात, तर मी 77 वर्षाची असून या ठिकाणी तरुण आहे आणि तरुणांना लाजवेल अशाच प्रकारचा प्रचारही केलेला आहे. मात्र त्याच पद्धतीचा गावाचा असो त्यांच्या प्रभागाचा विकास करू. त्याचमुळे नातू आणि त्यांच्या मुलांनी देखील अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी बोलताना दिलेली आहे की जरी आजी या ठिकाणी आमच्या नगरपालिकेत असली तरी रंधे कुटुंबीय आज जनतेसोबत आहे आणि जनतेची प्रत्येक सेवा करणं हा आमचा परम कर्तव्य असणार आहे. मात्र आता भविष्यात नशिराबाद या प्रभागातून रंधे कुटुंबीय कशा पद्धतीने या ठिकाणी विकास करतात आणि जनतेचा विश्वास कसा संपादन करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.